सगळ्यांना नमस्कार. खरं तर आता ह्या सगळ्यानंतर हे अतिशय रटाळवाणं वाटते मला माझंच बोलणं. पण धनंजयचे आभार आणखी एकदा, की म्हणजे आता व्याससाहेबांनी जसं सांगितलं की त्यांचा सत्कार करणं हा त्यांचा सन्मान होता, तसं हा तर माझा, ते तर त्यांचे मित्र आहेत पण मी तर त्यांचा शिष्य आहे. पण आज धनंजयमुळे त्यांच्या हस्ते मला त्यांचा कौतुक केलं माझं त्यांनी, आणि त्यांना 2-4 प्रश्न की जे मी एरवी खाजगीत विचारून भांडावून सोडले, तिचा फक्त तुमच्या साक्षीने विचारणार आहे, बाकी काही नाही आहे. तर याच्यात औपचारिक मुलाखतीचं स्वरूप फार कमी असेल. मी आणि धनंजय ज्यावेळी पहिल्यांदा आम्ही बोललो या संदर्भात, त्यावेळी विषय असा होता की नेहमी चालणाऱ्या मुलाखती असतातच, ठीक आहे, एक जीवनप्रवास, कलाकाराचा जीवनप्रवास, त्यानं अनुभवलेले आयुष्यातले चढउतार. तर याहीपेक्षा की पंडितजींचं जे भारतीय संगीतातले योगदान जे आहे, तर त्या योगदानाची अशी चर्चा करावी की जेणेकरून येणाऱ्या पिढीला त्यातून 4 गोष्टी काहीतरी मिळतील. तर आम्ही दोघांनी असं स्वरूप ठरवलं त्याचं. तर आता काही काही आम्ही विचारतो. तर धनंजय, तू सुरुवात कर. हां गुरुजी, आता जसं मी आता सांगितलं सगळ्यांना की आम्हाला जास्त शिकायचं आहे, माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न मानत असतात. आणि मला पण काय माहीत आहे का, गुरुजी आणि गुरुजनाने ज्याने म्हणजे त्याच्याकडून काय मला मिळालं आहे ते म्हणजे सर्वांना द्यायचेच आहे. आणि फारच चांगलं हे करून दिलं आहे आणि योग आणून दिला आहे. हो हो. आज तुम्ही डोळ्यातनं पाणी परत एकदा गुरुजींनंतर, मी ती अतिशयोक्ती केलेली नव्हती गुरुजी. धन्य झालं. तर गुरुजी, एक थोडक्यात आपल्या बालपणाबद्दल एक 2 मिनटात आपण थोडंसं सांगावं असं म्हणजे वाटतं. मुख्य आपल्याला सांगीतिक योगदानाबद्दल बोलायचं हो पण हो हो. म्हणजे ॲक्च्युली बॅकग्राऊंड पण पाहिजे. म्हणजे कलाकाराचं म्हणजे अपब्रिंगिंग म्हणतो आम्ही इंग्लिशमध्ये. अपब्रिंगिंग सर्वात मोठा म्हणजे पाया आहे असतो. मी भाग्यवान समजतो. मी एक कीर्तनकार कुटुंबामध्ये जन्मात आलो आणि माझे आजोबा म्हणजे आम्ही रामदासी अनुग्रहित होतो. माझे आजोबा, आणि आमच्या घरी रामाचं मंदिर आहे. तिथे रामनवमीचा 15 दिवसाचा उत्सव असतो. त्यावेळी सर्व कलाकार किंवा 15 दिवस रामनवमीचं रामदासी म्हणजे भजन वगैरे असतं. त्याच्यात म्हणजे ऐकता ऐकता त्याच्याबरोबर मोठं होतं, वाजवता वाजवता मी मोठं झालो. आणि दुसरं ते म्हणजे एकदम व्हर्सेटाईल म्हणजे कल्चरल हे ॲम्बॅसेडर म्हणू शकतो. कीर्तनकार होतेच, ध्रुपद गायचे ते, नाटककार होते, स्वतः नट होते. त्या काळी म्हणजे 100-150 वर्षापूर्वी त्यांनी तुकारामाचे म्हणजे वैकुंठ गमन हे सुद्धा म्हणजे त्यांनी असं त्यावेळी केलं होतं म्हणे. मी अगदी लहान होतो त्यावेळी. नंतर माझे काका ते पण एकदम वर्सेटाईल, ते काही काल मुंबईमध्ये होते आणि रणजित स्टुडिओमध्ये ते पण वर्सेटाईल म्हणू शकतो. ते बहुवाद्य म्हणजे मेंडोलिन, वायलिन मेन होतं त्यांचं, श्रीधर पासेकर यांच्याकडे शिकले ते. नंतर फ्लूट, बाकी गाणं पण होतं, तबला पण. मग तबला म्हणजे काय झालं, आमचे तारानाथ गुरुजी आमचे म्हणजे मंगळूरचेच, त्यामुळे अगदी गुरुजींचं म्हणजे त्यांच्या ॲन्सेस्ट्रल घर म्हणू शकतो, अगदी म्हणजे 5 मीटर रस्त्यावर आहे. तर गुरुजी आणि माझे काकांचे अगदी सख्य होतं. तर ते मुंबईमध्ये बॅचलर्स क्वार्टर्समध्ये एकत्र होते. त्यामुळे त्यांच्याकडून काय तबल्याच्या म्हणजे तारानाथ गुरुजींकडून काकांकडून मला मिळालं, असं झालं ते काय म्हणजे शमशुद्दीन खान साहेबांचे. आणि ज्यावेळी गुरुजी मुंबईला म्हणजे त्यांचे तपकीरचं दुकान होतं. म्हणजे मी म्हणजे एकदम ब्रीफली हे करतो. गावी असताना खूप म्हणजे त्यावेळी काही गायक वादककार यायचे, त्यांच्याबरोबर म्हणजे नुसतं ऐकायचं होतं मला, पण खूप ऐकणं झालं माझं. सर्वात मोठा म्हणजे त्या काळी तसं बघायला गेलं म्हणजे दिनकर कायकिणी, चिद्दू मामा म्हणजे चिदानंद नगरकर आणि नंदू मामा SCR भट आग्रा घराण्याचे, ते सर्व म्हणजे आमच्या गावी त्यावेळी म्हणजे मुंबईमध्ये ते बॉम्बस्फोट झाला होता, त्यावेळी सर्व तिथे राहायला आले होते. मी एक 2 वर्षाचं होतो त्यावेळी, असेल माझ्या लक्षात नाही, पण त्यांचे ऐकायला मिळालं, त्यांचे संस्कार खूप मिळाले मला. बालपणी म्हणजे मला
माझा पाया म्हणजे हेच आहे. म्हणजे सुरुवात आपली तबला शिक्षणाची तारांदाजींच्याकडूनच झाली. हो, म्हणजे माझे काका त्यांच्याकडे शिकायचे, त्यावेळी मी जाऊन बसायचं तिथे, असं होतं. गुरुजींच्याबद्दल जरा त्यांच्या शिकवण्याची पद्धत किंवा काय? अच्छा, गुरुजींचं म्हणजे काय झालं, दुसरं काय म्हणजे गुरुजींच्या बद्दल एक दोन शब्द सांगतो. म्हणजे त्यांचे तपकीरचं दुकान होतं, म्हणजे पारंपरिक. त्यांची ब्रँच मुंबईमध्ये लेमिंग्टन रोडमध्ये होते, आणि ते लेमिंग्टन रोडमध्ये पंढरी मामा, यशवंत मामा म्हणजे पंढरीनाथ नागेशकर आणि यशवंत केरकर हे यायचे म्हणजे रोज. त्यामुळे आणि गुरुजी शमशुद्दीन खान साहेबांकडे शिकायचे. त्यावेळी काय झालं म्हणजे त्या गुरुजींना शमशुद्दीन खान साहेबांचा मिळालेच, म्हणजे फरुखाबादचा, पण ह्यांचे विचार पण काय मिळाले, अमीर हुसेन खान साहेबांचे, नंतर हबीबुद्दीन खान साहेबांचे हो. त्यामुळे आम्हाला खूप भरणा मिळाली. कायदे म्हणजे ॲक्च्युली सांगायचं म्हणजे काय सुंदर सुंदर कायदे हबीबुद्दीन खान साहेबाचे, फार सुंदर कायदे मिळाले मला. आणि त्यांनी ऑफकोर्स आता त्यांनी शिकवण्याची पद्धत म्हणजे सुरुवातीला आम्ही म्हणजे अगदी लहान होतो त्यावेळेस सर्व बसायचं असं, पण क्लास सुरुवात करायचं आधी ते दत्तभक्त होते. ते असं सर्व बसायचं, धित धित धिट धिट धागे तिटकड धा तिट धा त्राण घ्राण कत श्री गुरुदेव दत्त प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा असं करून सुरू करायचं. आणि शेवट पण गुरुदेव दत्त प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा. आणि नंतर आता गुरुजीने शिकवल्यानंतर मी त्याच्यात अजून ॲडिशनल थोडं केलं. म्हणजे आता आठवण आली म्हणून सांगतो. त्यांन जय गुरु अवधूत जितंबर ओंकारा शिवशांत त्यांन जय गुरु अवधूत जिदंबर ओंकारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुतारानाथ वंदिता पूजिता सेविता दिट धागे तिटकड धा तिट धा त्राण घ्राण कत श्री गुरुदेव दत्त प्रणाम धा प्रणाम धा प्रणाम धा. यावरून एक विचारावं असं वाटतं गुरुजी की आता जसं अच्छा, तर गुरुजी शिकवायचे ते. हो हो. आता सुरुवातीला ते आम्हाला म्हणजे एक ना एक दो ना ती एक दो तीन ना ती ट एक दो तीन चार ना ना ती ट एक दो तीन चार पाच, नंतर डग्ग्याचं आहे असं करून नंतर लढी द्यायची त्या लढी. नाना तिट्ट घे घे तिट्ट कात तिट्ट घे घे तिट्ट नाना तिट्ट घे घे तिट्ट धा तिट्ट घे घे तिट्ट नाना तिट्ट घे घे तिट्ट तुन तिट्ट घे घे तिट्ट नाना तिट्ट घे घे तिट्ट धा तिट्ट धा तिट्ट. पण मजा मी सांगतो तुम्हाला, म्हणजे ह्याची त्या लढी असं करायचं आहे त्यामुळे आम्हाला म्हणजे पलटे वगैरे करायला किती सोपं झालं. मग नाना तिट्ट घे घे तिट्ट कत तिट्ट घे घे तिट्ट नाना तिट्ट घे घे तिट्ट धा तिट्ट घे घे तिट्ट नाना तिट्ट घे घे तिट्ट तुन तिट्ट नाना तिट्ट घे घे तिट्ट धा तिट्ट तिट्ट नाना तिट्ट घे घे तिट्ट कर तिट्ट घे घे तिट्ट नाना तिट्ट घे घे तिट्ट धा घे घे तिट्ट नाना तिट्ट घे घे तिट्ट घे घे तिट्ट नाना तिट्ट घे घे तिट्ट धा तिट्ट घे घे तिट्ट नाना तिट्ट. कळलं ना तुम्हाला? म्हणजे असं शिकायचं. नंतर त्यांनी आम्हाला कॅप्सूल्स करून दिले त्याने. म्हणजे आम्ही युजली नंतर शाळेत किंवा कॉलेजमध्ये होतो, नंतर कामाला जॉईन झालो, मग कमी होतं म्हणून त्यांनी सुरुवातीला ना आणि तीनचा म्हणजे शमशुद्दीन खानचा म्हणजे एक सुंदर कायदा म्हणून घेऊ शकतो. धिन धिन्ना गिन्ना धिन धिन्ना गिन्ना धिन्ना गिन धिन धिन धिन्ना गिन्ना धिन्ना गिन्ना धिन्ना गिन तिन तिन्ना गिन्ना तिन तिन्ना गिन्ना तिन्ना धिन धिन धिन्ना गिन्ना धिन्ना गिन्ना असं आहे. त्याच्यात त्यांनी म्हणजे सुरुवातीला हे बेज आहे. नंतर ते वाढवता त्यांनी काय त्याच्यात दुगुण चौगुण करताना ह्याच्यात म्हणजे गमकची प्रॅक्टिस पण होते. आणि ह्याचे रव पण त्यांनी दाखवा. मी थोडंसं
सिंगल आहे. आता काय माहीत आहे का ह्याच्यात म्हणजे फरुखाबाद ललियनवाला ललियाना ह्याचे थोडं तुम्हाला दाखवतो. म्हणजे नंतर आम्हाला त्यांनी ह्याच्यातनं म्हणजे 2 10 जवळ येतात ना, तर 1 10 इथे येते. त्याच्यामुळे आस वाढते त्याच्या. बघा पुढे पुढे जाताना काय माहीत आहे, हे ग्रेस नोट आहे. ग्रेस नोटमध्ये काय होतं माहीत आहे का, आता इथे षड्ज आहे, इथे पण षड्ज आहे. हे शुद्रशेप आहे, म्हणजे पुढी व्यवस्थित असलं तर हे शुद्रशेप आहे. पण आता षड्ज आहे, वरचे षड्ज मिळाला. आता कोमल ऋषभाकडे जातो. वरचे षड्ज हे ग्रेस नोट लागतात. हे आम्ही वाजवायचं नसतं. हे म्हणजे वाजवलं तर होणारच नाही ते. हो आणि ह्याचे गुरुजींनी म्हणजे असं मस्करीमध्ये आमच्या असं म्हणजे एकदम गुरुजींचं आमचं वेगळंच होतं. आणि ते पुलंच्या भाषेंचे सांगायचं म्हणजे आता डिम्पल असते बघा, सुंदर चेहऱ्यावर डिम्पल असते, तसंच आहे ते. ग्रेस नोट म्हणजे तेच आहे. पण कायम असलं तर ते खड्डा असतो. गुरुजीने खूप ऑफकोर्स म्हणजे ते शिकवलं. नंतर धिन्ना धात्रक धिन्ना. नंतर ते धिन दिना घे ना. असं त्यांनी हे दिलं. नंतर अजून एक कॅप्सूल दिला त्यांनी. मोदला सर्व दिलेले आहे मी. म्हणजे अक्षर, मेन अक्षर आहे ना ते दिलं त्यांनी. म्हणजे संबंध तुम्हाला कायदा रियाज करायची गरज नाही. म्हणजे जे फ्रेजेस येतात ते त्यांना दिलं. बघा हे सिंगल दुगुण चौगुण असं रियाज कर. आणि रियाज करता करता म्हणजे 4 पॉईंट्स गुरुजीने दिले. सुरुवातीला धा तिट्ट किट्ट तक, धा तिट्ट किट्ट तक, तक तिट्ट किट्ट तक, तक तिट्ट किट्ट तक, तुन्ना किट्ट तक. इथे जोर जायचं आहे. धीरे धीरे किट्ट तक, धीरे धीरे. दुसरं ह्याला धा तिरे किट्ट तक, धा तिरे किट्ट तक, धा तिरे किट्ट तक, धा तिरे. तिसरं धा तिरे किट्ट तक, धा किट तक, धा तिथे किट तक, धा तिथे किट तक. आणि सर्वात इम्पॉर्टंट ते शेवटचं आहे. हो हो, तो खूप जड जातो. धा तिट किट तक, तक. म्हणजे युजली तक लागत नाही, त्यामुळे ते लय पण वाढते. त्याच्यामुळे ती ग्रेस लोट लागत नाही बघा, त्यामुळे लय. हो म्हणजे असं त्यांनी हे केलं. नंतर धिन घेणं असं म्हणजे बाकी फ्रेजेस वगैरे शिकवलं त्याने.
नंतर कायदे. आणखी एक प्रामुख्याने विचारायचं होतं, आता जसं तारानाथजींच्याकडं फरुखाबाद होतं, त्यानंतर अजराडा आपण हो, सांगितलं हो, तसं. हो. पण आता आपल्या स्वतंत्र तबलावादनाचा घराण्यांचा जर विचार केला तर स्तुतीपर्ण जास्त बनारसमध्ये आढळतात. हो, हो. आणि तारानाथजींची जी पठडी आहे, तारानाथजींचे सगळे शिष्य आपण म्हणा, नायमपल्ली साहेब, बेल्लारी साहेब वगैरे सगळे स्तुतीपर्ण वाजवताना दिसतात. तर त्यामागे असं काही कारण आहे का काही खास? म्हणजे गुरुजींनी म्हणजे ॲक्च्युली रविभाई होते ना, म्हणजे त्याच्या आधी गुरुजींनीच आम्हाला म्हणजे हे दिलं. त्यांनी स्तुतीपर्ण काय केलं, त्यांनी सुरुवातीला गुरुजींनी स्वतः केलेली का? हो गुरुजीने स्वतः केलेलं. म्हणजे काही श्लोक होते ना, त्या स्तुती त्याच्यावरच हे केलं होतं. धितृकृतक्रांदा हरि ओम नमो सद्गुरु श्री गणेशा नमो सद्गुरु श्री शा नमो माधवा श्री अथवा माधव केशव ज्ञानदेवा हरि ओम भगवते ओम नमो वासुदेवा असं दिलं होतं त्याने. म्हणजे सुरुवातीला त्या अनुषंगाने मी धागेतिट्ट करधातिट्ट केलं होतं, म्हणजे बंदिश. म्हणजे त्यावेळी मी कॉलेजमध्ये मँगलोरमध्ये शिकायचो आणि ऑगस्ट 16 तारखेला नेहमी इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन असायचे. आणि ज्यावेळी मी फायनल इयर होतो माझं, त्यावेळी मला कळलं म्हणजे फायनल इयरमध्ये KMC कस्तुरीबा मेडिकल कॉलेज, तिथे काही मुंबईहून काही नवीन म्हणजे तबला चांगले वाजवणारे आलेले आहेत. तर तिथे कॉम्पिटिशन म्हटलं तर काय तर नवीन पाहिजे ना. आणि आमच्याकडे गणपतीचा उत्सव होता. म्हणजे गणपतीचं अष्टोत्तर घेतलं आणि त्याच्या निमित्ताने धागेतिट्ट कृधातिट्ट कतिट्ट धागनदा शिवशंकर सुत उमानंदना सिद्धिप्रदायक श्री गजानना कत्तिट्ट कृधातिट्ट कतिट्ट तागेन तागतिट्ट कदगदिगिन लंबोदर विघ्नेश्वर गणेश गणपती जगत्रक्षका आदित्वं प्रणामधा प्रणामधा प्रणामधा. क्या बात. म्हणजे असं एक सुरुवात केली होती असं. आणि मग तिथपासून तर हो. पुराणांना सुरुवात झाली. नंतर काय असं विचार केला होता मी. नंतर त्याचं म्हणजे थोडं ऑफकोर्स ह्याच्यात रविभाईंचा ते उल्लेख केलाच पाहिजे. त्यांचे म्हणजे क्लासिक एक गुरु गणेश परण म्हणून आहे. गुरु गणेश परण म्हणजे ते गुरु गणेश त्यांची स्तुती आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे सर्व गुरु आहे ना, ते त्यांचे स्वभाव एकच असतो. ते सद्गुरूच असतात, कळलं ना. त्यांचे आता ह्याच्यात म्हणजे तारानाथजींचं नाव येतं आहे, पण मी नुसतं पडंत करून हे करतो. ओम गणपती तृकधत धिधिकिट तक धिकी गणनायक मंगल किटत्त गुणतक तक थरिकिन जगबुद्धिविदात धिकिट धिकिट लंबोदर धिये नाम धिक थुंग थुंग नना तिट्ट कत्ताकडतक नानाकडतक थुंग थरिकन तृकधत थरिक 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 थरि थुंग गदिगिन सिद्धिविनायक पूजित प्रथम रूप जिग जिग झिन झिन झिनकिट कुक थरितिन विघ्न विनाशक तकिट तक थरिंग कुक थरितिन जग रवींद्रनाथ कहावत पर्ण रेल गत को बजावत तीन ताल सो मूर्झापति को ध्यान लगा कर ताल वाद्य निपुण सब गुणी जन्न श्री गुरु तारानाथ रचित ताल भेद काल मार्ग कुकुकललय थरिंग गति अंग तुंग क्रियायती जाती प्रस्तार ताल दश प्राण दिगनथो गुरु गणेश सेवा स्तुते वक्रतुंड एक दंत गजवक्त्रम लंबोदर विकट विनायक धत दुदुगिट तगन्न धत्त अत्र धत धडन्न किटतक गणपती धगनक धगनक तधत्त किटतक धिटतक तताड धत्त धत तगन्न धत्ता धूम्रवर्ण हे गजानन भालचंद्रक धृतकृतक तुंगनानक ताकृतक धुमकृतक धुमकृतक धुम कृतक धर्र धर्र घगतिट्ट घगतिन ओम गणपत ए नमः कृतक धर्र धर्र घगतिट्ट ओम गणपत ए नमः कृतक धर्र धर्र घगतिट्ट ओम गणपत ए नमः. रविभाईंचे बंदिश आहे. म्हणजे ते कथक पण करायचे. भरतनाट्यम ते म्हणजे मी सांगितलं ना, ते सुंदर आर्ट होतं. वर्सेटाईल जीनियस, क्या बात. वा. नो अदर वर्ड. स्वतंत्र तबला वादनामध्ये अजून तुमच्यावर कोणाचा प्रभाव? तारानाथजींकडे तर आपण झालं आपलं शिक्षण. गुरुजी, आपण नेहमी मला पण शिकवताना बऱ्याच वेळा शमशुद्दीन खान साहेबांचा रेफरन्स द्यायचा. नाही, शमशुद्दीन खान साहेबाचं मेन म्हणजे आहेतच, पण शमशुद्दीन खान साहेबाचं म्हणजे साथ संगीताला मी जास्त त्यांचं आणि बायाबद्दल जास्त सांग. बायांच्याबद्दल. हो, बाय म्हणजे ते सुरात मिळवायचे.
मी काळे 2मध्ये आता विषय आला, आम्ही पुढे येणारच होतो तिकडं, पण नेहमी आम्हाला आमच्या दृष्टीनं काय की जास्तीत जास्त की आपण आता मी एरवी पण ग्रीन रूममध्ये वगैरे गुरुजींना बघितलं, एक दोन गोष्टी जसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आता एक म्हणजे सिंथेटिक तबले वगैरे आलेत, पण नेहमीचा प्रश्न हा आहे की ते हवामानाच्या संदर्भात त्याच्यावर काय करता येईल, पण त्याच्यावर ठोस उपाय तसा काही नाही आहे. दुसरी गोष्ट जसं गुरुजींनी सांगितलं मगाशी की हीटचा परिणाम होतो, तो आहे. तर मी बऱ्याच वेळा बघितले गुरुजींना. आता आम्ही सर्वसाधारणपणे हे बघतो की कुठं जायचं आहे किंवा तबला व्यवस्थित पॅक केलेला असतो अगदी, म्हणजे आणि ते गरजेचं आहे. पण मी गुरुजींना बऱ्याच वेळा बघितले ते ग्रीन रूममध्ये तबला लावून झाल्यावर ते पुन्हा बांधत बसायचे नाही, ते तसा ठेवायचे. तर त्यामागची तुमची भूमिका, तुम्ही म्हटलं त्याचे त्या टेम्परेचरची पण तबल्याला सवय व्हायला पाहिजे. टेम्परेचर पण म्हणजे ग्रीन रूममध्ये एक सेम टेम्परेचर स्टेजवर आहे सांगू शकत नाही एक. आणि दुसरं काय होतं माहीत आहे, मी मगाशी सांगितलं प्रकार आपले टेम्परेचर ॲक्च्युली हे म्हणजे ह्याच्यात म्हणजे आयर्न कंटेंट पण आहे ह्याच्यात, त्याच्यामुळे आमचं हीट हे ॲब्झॉर्ब करतात, त्याच्यामुळे तबला. आणि तसं सांगायचं म्हणजे हे लिव्हिंग मेम्ब्रेन आहे, जिवंत आहे. खरं सांगायचं म्हणजे आम्हाला हे सर्व बरोबर आहे, हे सर्व जिवंतच आहे. आणखी एक प्रश्न असा आहे की तबला लावायचं सगळ्यांना माहिती आहे, डग्गा लावावा लागतो असं बऱ्याच जणांना काही. तर ती दृष्टी कशी आहे, म्हणजे तुम्ही म्हणजे मी काय मार्गदर्शन काही लोकांचं ऐकलं होतं आणि त्यामुळे मी थोडं त्याच्याबद्दल हे केलं. म्हणजे शमशुद्दीन खान साहेब, नंतर पंडित निखिल घोष पण ते पण वाजवायचे, झकीरबाईंनी पण थोडा प्रयत्न केला होता. नंतर मी काय केलं म्हणजे, आणि एक म्हणजे डग्गा आम्ही बदलू शकत नाही बघा, मग त्याच्यावर आमचं एक प्रेशर आणि हे सर्व असलं तर मी काळे 2ला करतो हे. म्हणजे काळे 2ला म्हणजे काळे 2ला गाण्याला षडजा, आणि काळे 1 असला तरी मी थोडा चढवतो आणि गंधार करतो. आणि म्हणजे लेडीज वगैरे गात असलं तर त्यांच्या पंचम किंवा हो असं काळे 5 मध्यम हो असं हो. नंतर काही जमलं नाही म्हणजे गुंज यायला पाहिजे बस, जर नाहीच ते कुठं. आणि काळे 2 असलं तर म्हणजे ह्याच्यात मी सर्वात मजा म्हणजे आम्ही ठेका वाजवतो ना, नुसतं सुराने भरू शकतो, सुरानेच भरू शकतो, ती एक मजा आहे. आणि म्हणजे गायकाला पण ते म्हणजे मध्ये काही खुडबुड करायची गरज नाही. विषय निघाला म्हणून सांगतो प्लीज. असंच चालू होतं. आपलं सगळ्यांचं भाग्य मी परत एकदा सांगतो, कारण काय की विद्यार्थी उपस्थित करणं आज खूप अपेक्षित होतं. खरं म्हणजे मला खूप अपेक्षा होती आज. रेकॉर्ड होत आहे ना, मेन म्हणजे लोकांपर्यंत पोहोचलं. नाही लाईव्ह हे जे आहे ते नाही, लाईव्ह ते बरोबर आहे, ते वाईब्स वेगळे आहेत. क्रिकेट मॅच आम्ही टी व्हीवर बघतो आणि पर्सनली बघतो ना, खूप फरक आहे. ते प्रत्येक बॉलला कसं काय हे वेगळं. तुम्ही सांगत होता विषय निघाला. हो, म्हणजे काय मी पण असंच वाजवत होतो. म्हणजे आता युजली काय असतं माहिती आहे का, आम्ही म्हणजे सुरुवातीला बसताना सुद्धा म्हणजे वी आर नॉट एकदम फोकस नसतं आमचा. आता विलंबित असल्यानंतर हे धिन आणि अतिविलंब झालं तर फार डेंजरस आहे. ते तिथे काहीतरी भरावं लागतं किंवा आम्हालाच म्हणजे सवय होईपर्यंत. तर काय झालं, आमच्याच घरी म्हणजे राम मंदिरामध्ये आमचे चिद्दूमामा आले होते, चिदान नगरकर. सुरुवातीला म्हणजे त्यावेळी मी फायनल इयर कॉलेजमध्ये होतो. तुम्ही फार ऐकण्यासारखा अनुभव. हो, अगदी म्हणजे मला गुरुमंत्रच मिळाला. आणि परीक्षासारखे म्हणजे ती घटना झाल्यानंतर म्हणजे कंप्लीट चेंज झालो मी, कंप्लीट विदिन म्हणजे सेकंड्स वाजवत होतो. मधून भरून सर्व ते एकताल हे वगैरे सर्व काय बोलले नाही ते मला हात होते. नंतर चहा प्यायला आम्ही आतमध्ये बसलो होतो असं, तर म्हणाले ते बाळा म्हणायचे, बाळा बघ तू बरोबर आहे चांगला वाजवतो, पण एक काम कर, नुसतं माझं ऐक तू आणि तुला वाटलं तर वाजव. अरे क्या बात आहे. आणि असं कर म्हणजे माझं गाणं ऐक आणि ते गाणं काय सजेस्ट करतो ते वाजव. हे मला गुरुमंत्र मिळाला आणि इंटरव्हल नंतर मी कम्प्लीट चेंज झालो. मला यावरनं गुरुजी एक आठवलं फक्त, म्हणजे
अगदी ओघात सांगतो की अली अकबर खान साहेबांचं असंच म्हणजे की सपनजींनी त्यांना विचारलं होतं की आपके साथ संगत कैसे करा कुछ कुछ पता ही नहीं चल रहा मेरी आलापी सुनो ये बात वा सेम मला नाही नाही अगदी अगदी बरोबर अगदी आणि बरोबर एकदा मला आठवतंय किशोरी त्यांचा कोल्हापुरात होता कार्यक्रम आणि गुरुजी होते. तर अजून मला आठवतो तो कार्यक्रम. तर साधारण एक 35-40 मिनटं 3 ताल होता आणि किशोरी त्यांची नेहमीची लय. तर मध्ये ठेक्याव्यतिरिक्त एकही अक्षर येत नव्हतं आणि ठेक्याचा प्रवाह कुठंही तुटत नव्हता. हे जास्त महत्त्वाचं आहे. तर गुरुजी आणि याबद्दल सांगायचं होतं की खूप आता 3 ताल विशेषतः 1 ताल थोडासा रिलॅक्स असतो तबल्याला, तबलजीला पण आणि गायकाला पण थोडासा, ज्यावेळी अतिविलंबित लय असते. पण ज्यावेळी 3 ताल विलंबित लयीत गाताना समजा धा धेन अशी लय असेल, कालची लय म्हणा हां हां, तर तबलजीची थोडीशी सत्वपरीक्षा असते. मला वाटते गायकांची पण थोडीशी होत असेल. तर कधी कधी होतं काय की 3 तालात आ आणि ई शिवाय काहीच नाही आहे. हां, 10 आणि ता करतो तर डग्गा करतो, पण पहिले 2 खंड डग्गा पण वाजत असतो. मग त्यामुळे होतं का गाणं तबलजीला थोडंसं गाण्याचा आस्वाद घेता येत असेल तरीही, आणि तो नवीन असेल तरीही तो गॅसवरच असतो. आणि मग त्यावेळी कधी कधी तो अर्थातच एकतर 3 ताल 12 मात्रेचा वाजवतो किंवा 20 मात्रेचा वाजवतो. म्हणजे असं बरं तुम्हाला पण अनुभव आला असेल, गायक लोकांना असा अनुभव आला असेल. तर त्यावेळी तो पहिला धादिंदिंदा आणि दुसरा धादिंदिंदा ह्याच्यात कसं मनातल्या मनात त्याचं सेपरेशन, त्याचं वेगळे पण कसं करायचं वाजवताना. हो ते म्हणजे काय झालं ते मी म्हणजे स्वतःचे थोडा विचार केला त्याच्यात. आणि मेन म्हणजे मी सांगतो, मी इथे औंधला आलो होतो. औंध गजाननबुवा त्यांचे म्हणजे तिथे महाराज आहेत, त्यांची समाधी आहे. हो संबंध रात्रभर असते बघा. माझा आयटम झाल्यानंतर मी तिथे शाळेत झोपलो होतो. पण तिथे मला त्यांचं संपूर्ण नाव आठवत नाही, गुरव म्हणून होते. गुरव वारले ते, पण एकदाच मी ऐकलं होतं त्यांचं. भानुदास बुवा गुरव हो बरोबर आहे, भानुदासकर. हो त्यांचं ठेका ऐकलं मी. तर त्या मला विचारायला म्हणजे आता धा धेन कोणती लय दिली होती तू? धा धेन याहीपेक्षा आहे खरं धेन खरं तर अजून काय हो अजून धा म्हणजे आता युजली काय होतं माहिती आहे, असं वाजवलं गेलं तर आम्हाला म्हणजे म्हणजे समाधी लागते आमचे. हो, हो. आणि ते 12 20 मात्र होते म्हणजे इथे. आणि ते आपण ते गाड्याच्या मध्ये जर वाहवत गेलो. पाचवा मात्रावर आम्हालाच कळत नाही. कळत नाही. म्हणून मी एक विचार केला, धा परत लय दे तर कडे तादरीकडे धा धेन 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 धा 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 घे धेन हा दुसरा खंड धेन धा धा घे त्रक तीन ता तीर कीट धेन धेन धा धा. पण गुरुजी याच्यामध्ये तालाचं स्ट्रक्चर राहत नाही असं वाटत नाही का तुम्हाला? इतक्या ठाय जर 3 ताल आहे तर याच्यात तालाचं म्हणजे नाही. आता धोरणे समजू या शकतो. संदर्भात कदाचित गायकांची मतं वेगळी आहेत, तबलावादकांची मतं वेगळी असू शकतील. हो अमोद, मत या नाही. संदर्भातच मी फक्त गुरुजींबद्दल एक सांगतो, फक्त जस्ट शॉर्टमध्ये. पद्माताईंच्याबरोबर नगरमध्ये गुरुजी आले होते. मी अनेकदा हा किस्सा सांगितला, पण पुन्हा एकदा सांगायचा मोह होते थोडक्यात अगदी. आणि झुमरा घेतला होता आणि पद्माताईंनी एक आवर्तन सोडलं, मकरंदच होता साथीला, आणि एक आवर्तन सोडलं आणि परत तू म्हटल्याप्रमाणे ठेक्या व्यतिरिक्त कुठलंही अक्षर नव्हतं. परंतु ते आवर्तन संपवून जेव्हा गुरुजी समेवर आले तेव्हा सामान्य सकट सगळ्या श्रोत्यांचा टाळ्यांचा कडकडाट होता. म्हणजे हे ठेक्याचं जे मोल आहे ना, ते मला गुरुजींच्यामुळे खरंच म्हणजे ते असं रजिस्टर झालं. प्रश्नच नाही. ॲक्च्युली ते आहे ना, ते शमशुद्दीन खानचा विचार आहे. मला म्हणजे कम्प्युटरमध्ये तसं हे नाही, मी काहीतरी काहीतरी शोधत बसायचं. तर आज परत ना पद मला ऐकायला सुद्धा मिळालं नाही ते, आणि कोणते म्हणून मला आठवण पण नाही. पण लगेच शमशुद्दीन खान साहेब हिराबाईंना साथ करताना एक रेकॉर्डिंग ऐकली.
आणि त्याच्यात त्यांनी म्हणजे असं करावं असं म्हणजे आता सारंगी किंवा हार्मोनियमला हात करतात तसं तबल शमशुद्दीन खान साहेबांना हात केला सर आणि सबंध त्यांनी म्हणजे एक ताल सबंध तुम्ही पेशकार वाजवला आहे अच्छा. पेशकाराने समायला आलं मला ते म्हणजे तिथे मी एक गायडन्स मिळाला मला. क्या बात आहे, क्या बात आहे. वाव, बहुत अच्छा. एकच प्रश्न विचारतो मी रियाजाबद्दल की स्वतंत्र तबलावादनाचा रियाज आणि साथ संगतीचा रियाज, कारण ठेक्याचा सुद्धा रियाज लागतो हे नाही खूप जणांना म्हणजे माहितीच नाही की ठेक्याचा रियाज करावा लागतो. त्याबद्दल तुमचं मार्गदर्शन. ॲक्च्युली मी म्हणजे सुरुवातीला म्हणजे ज्यावेळी तबला शिकायला म्हणून मुंबईला आलो, गावी होतो, अप टू ग्रॅज्युएशन मी गावी होतो. नंतर मध्ये येत होतो वॅकेशनमध्ये, पण 67पासून मी गुरुजींकडे. त्यावेळी असा विचार केला म्हणजे सोलो असं म्हणून नाही, मला तबला शिकायचं. आणि गुरुजी पण नेहमी सांगायचे, आम्ही त्यावेळी म्हणजे उत्सुकच जास्त आहे बघा, गुरुजी आमचं घराणं काय, आमच्या घराणं काय म्हणून विचारायचं. गुरुजी ऐकल्यानंतर म्हणाले, एक दिवस म्हणाल, बघ आमचं घराणं म्हणजे तबला घराणं, बस. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणून मी सर्व बाजूने प्रयत्न केला. साथ संगत आणि म्हणजे इन्स्ट्रुमेंटल वोकल, पण गाणाऱ्याने मला असं खूप मला जवळ केल्यामुळे मला वाटलं म्हणजे काहीतरी त्यांना पाहिजे ते माझ्या हातात आहे, म्हणून मी त्या दृष्टीने जास्त रियाज केली. आता गाण्याचे रियाज म्हणजे तिथे सुराज साथ संगत करताना, आणि किनारा पण थोडं वेगळं आहे. हां ते किनारा हो ते सांगेन. आणि दुसरं म्हणजे इन्स्ट्रुमेंटल बरोबर तिया हे वगैरे जास्त असते, तुम्हाला माहीत आहे, म्हणजे त्याचं मॅथमॅटिक्स वगैरे हे वगैरे. आणि सुराच्याकडे माझं लक्ष जास्तमुळे तिया ह्या मॅथमॅटिक्स थोडं कमी पडलं माझं. ठीक आहे, पण सुराच्याबद्दल मला खूप प्रेम असल्यामुळे आणि मला काही म्हणजे बुजुर्ग लोक भेटले होते, त्यांनी मला काही गायडन्स केलं आहे. आता म्हणजे मेन म्हणजे किनारा किंवा बाकी अक्षर आहेत त्याच्यात. म्हणजे आता युजली काय असतं, मागे सांगितल्याप्रमाणे दिस इज अ लिव्हिंग मेम्ब्रेन आहे. आणि युजली काय करतो आम्ही, आता नंतर मला काही शब्द म्हणजे व्यक्त करायला मिळाले. माझ्याकडे एक ड्रमर येतो शिकायला, त्याने मला म्हणजे बोलताना म्हणाला, गुरुजी तुमचं थोडं म्हणजे बॅकलिफ्ट नाही साईड लिफ्ट होतं म्हणाला. साईड लिफ्ट म्हणजे ॲक्च्युली, आणि हे नारायणजींनी पण मला सांगितलं होतं तिरखा साहेबांसोबत. आता होतं काय माहीत आहे का, वरून ना पडतं आणि असं पडतं आहे, म्हणजे इथून निघतं आहे. तीन पण तसंच, तीन असं पण पडतो, असं पण पडतं आहे. आता तिटं वाजवताना म्हणजे बेसवर पडते, इथून पडते, नंतर फुल पडतं. बरोबर. नंतर स्थळभेद. आता तसं बघायला गेलं तर मी सपनभाईंचा खूप फॅन आहे. हो हो हो, क्या बात. सपनभाईंचं म्हणजे वाजवता त्यांच्या ऐकलं पाहिजे. आधी मला असं वाटायचं म्हणजे तबला म्हणजे ठीक आहे, पण असं मायनर असं काही हे नाही असं म्हणजे असं वाटत होता. पण त्यांचा तबला ऐकल्यानंतर आता आम्ही आणि किनारा कमी यूज करत आहेत ते. हो हो, आता हे तीन नाही, बरोबर आहे, थोडं आतमध्ये घेतलं तर वेगळं पडतंय, अजून थोडं आतमध्ये घेतलं तर वेगळं पडतंय. ते म्हणजे आता वायलिन किंवा सरोद वगैरे म्हणजे फ्रॅक्शन ऑफ ए तार श्रुती म्हणू शकतो. इथे श्रुती आहेत. हो हो हो, इथे नंतर काही वेळानं ते धा होतं, पूरबचं धा होत आहे. आपण नानागिरीच्या संदर्भात मला सांगितलेलं, अजराडेच आपला विषय घेता त्यांनी केलं त्यांनी नानागिरी अशी काहीतरी साधारण फ्रेज होते. त्यावेळी आपण सांगितलेलं की नानागिरी ही फ्रेज जरी असली तरी त्याच्यातलं काही ना हे न वाजतात, काही नाही न वाजतात. आणि लखनौ पूरब बाजाचा विचार केला तर काही नाही इथून वाजतात. हो हो हो, असं ते या संदर्भात आपण मला म्हणजे फुल. आता म्हणजे स्वराचा तबला हल्ला तर मला फुल फ्रीडम आहे. आता टिपेचा तबला तर विथ पॉइंट्स. हो हो,
आता ॲक्च्युली आम्ही ज्यावेळेस म्हणजे कमी लयवत रेला वगैरे वाजवतो, चौकोनमध्ये वाजवत ना, हा हा असं म्हणजे ते स्थळभेद. आज ना घड्याळ हा सर्वात मोठा शत्रू आहे. आणि काय असतं ना की ऑर्गनायझर आणि हे जेव्हा असतं ना तेव्हा ते फारच नाही बरं, अजून ते घेतक तुम्हाला अजून एक म्हणजे आठवण सांगतो. आता घेतक कमी वाजवतो, कबूतरबाज. पण हबीबुद्दीन खान साहेबांनी ह्याच्यात वेगळं वाजवलं होतं, पण ते थोडं कॉन्ट्रोवर्शियल आहे ते. म्हणजे मी असं काय, पण ते बरंच लोक माहीत आहे तर वाजवत नाही. केतक तिंत नाही ना, हे आहे. हो हो पण ते हो मोठी का नख हो 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 हा 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 ते त्याची खासियत आहे. आणि गुरुजी आत्ता आपला विषय झाला की तारांना ज्यांच्याकडनं आपल्याला सगळे जवळ ऑलमोस्ट बाज मिळाले. स्वतःला तुमची आवड कुठली बाज, तुम्हाला कुठला बाज आवडतो? मी तेच म्हणजे गुरुजींना आम्हाला ते तबला बस. हां नाही नाही म्हणजे मला काय म्हणायचं आहे, कुठल्या करायचं पण मला म्हणजे अजराड आता पेशकार वगैरे दिल्ली बास, इनाम अली खान साहेब ते आदर्श. अजराडाबाद म्हणजे हबीबुद्दीन खान साहेब, आणि फरुखाबाद म्हणजे तिरकवा खान साहेब, शमशुद्दीन खान साहेब बाकीचे. आणि सात संगत म्हणजे शमशुद्दीन खान साहेब, नाना आमचे दादा, नंतर वसंतराव आचरेकर, एस व्ही पटवर्धन. हा एस व्ही पटवर्धन. हो अजून आहेत भरपूर, आता आठवत नाही मला, पण त्यांचे खूप खूप मानतो मी. आणि त्यांच्याकडून खूप मिळालं मला सात संगत करता. तुम्ही काहीतरी विचारणार होते? नाही सुरू नाही काश ऐसा होता मोहन. आणि आपल्याला सातसंगतीचं पण करायचंय, पण ऑब्व्हियसली अजून आपल्याकडे अच्छा बरं काय विचारणार होतं? विचार. हां तर आणि म्हणायचं होतं, विचारायचं होतं मला की म्हणजे कुठल्या तबल्यातल्या ते अशा काही, आता आपण काय आहे सोलोचं हे करून आपण थोडंसं सात संगतीकडे पुन्हा थोडंसं जाणार आहोत. हो हो हां तर ह्या रचनांच्याबद्दल किंवा आणखी एक विचारायचं होतं की प्रस्तुतीकरणात आधीचे जे होते, आता आपण नावं घेतली थिरकवा खान साहेब, शमशुद्दीन खान साहेब किंवा आमिर हुसेन खान साहेब, उस्ताद हबीबुद्दीन खान साहेब, आणि आता ह्या गेल्या 50-60 वर्षाच्या कालावधीत आपल्याला काय असा फरक जाणवतो का स्वतंत्र तबलावादामध्ये? काय काय असं जाणवतं? खूप फरक झाला आहे. म्हणजे एक काय म्हणतात ऑर्गनाइज्ड हे झालेलं आहे. पूर्वी काय होतं जास्त त्याच्यात म्हणजे एक्स्टेम्पोर जास्त होते. आता काय म्हणजे आता सर्व येतं, एक पॅटर्न बघा तुम्ही. सुरुवातीला वाजवताना ते म्हणजे हळू म्हणजे दे ट्राय टू इन्व्हॉल्व इन दे असं होत आहे. नंतर एक पर्टिक्युलर सेटमध्ये ते डेव्हलप करतात. अच्छा. आणि पूर्वी ॲक्च्युली रविभाई सांगायचे म्हणजे फरुखाबादचे म्हणजे आपले त्या बाजूला ॲक्च्युली पेशकार नाही वाजवायचे म्हणायचे. आणि त्यावेळी सोलो म्हणून नाही, त्यावेळी गत्तोडा म्हणायचे. गत्तोडा. आणि सुरुवातीला ते चलन वाजवायची जास्त, नंतर गत्तोडे असं जास्त होतं म्हणे. नंतर म्हणजे आता तिरकवा खान साहेब ह्याने म्हणजे नंतर पेशकार बाकीचे कायदे वगैरे स्पीडकडे जास्त गेले का? स्पीडकडे नाही स्पीडकडे हबीबुद्दीन खान साहेबांनी रेकॉर्डिंग ऐकलं तर आत्ताचे वाजवतात त्याच्या दुगुणमध्ये वाजवले सर्व आहे तसं बघायला. पण त्यांनी सूर आणि व्यंजन ह्याचे बॅलन्स क्या बात क्या बात. धन दागिना दा दगन दा गत धन त्यांना धागित धन दागिना दा धगन धगन दा गित गित धन त्यांना धन दागिना दागिना दा गद तगन धन मीठ पण ठेवलंय तिथे. धगन धगन दा गित गित धन त्यांना धन दागिना दागिना दा गद तगन त्यांना तगन तगन दा गित गित धन त्यांना धन दागिना दागिना दा गद तगन त्यांना. तसं मध्ये त्यांनी म्हणजे केरवा पण आणलाय.
घेणं तिट घेणं ते ना धागेना ते ना धागेना घेणं ते ना केना धागेना ते ना कधेनं दा दागेना दादर कधे घेणं ते ना केना केना तिट केनं ते ना टाकेना ते ना टाकेना केनं ते ना केना धागेना ते ना कधेनं दा दागेना दादर कधेट दा घेणं ते ना केना घेणं हे हवी आणि अजराडा कायदे म्हणजे ते पोएट्रीच आहे, दुसरा शब्दच नाही माझ्याकडे. तसंच म्हणजे आता फरुखाबादमध्ये सर्व बंदिश आहे. हां हां आणि तसं बघायला गेलं बनारसमध्ये सुद्धा चलन हे ह्याच्यावर आणि पंजाब घराण्यामध्ये त्यांचे म्हणजे चमत्कारिक म्हणजे गणित म्हणजे बेदम अतिबेदम एक एक घराण्याच्या खासियत म्हणू शकतो. बरोबर बरोबर. तुम्ही स्वरात जास्त रमलात. हो. हां काय हां मला गुरुजी तुम्ही आठवण करायला सांगितली होती. पंडित राजाभाऊ कोगज्यांनी तुम्हाला दीपचंदीबद्दल जे काही नाही सांगितलं. ठेक्याच्या बद्दल सांगतो. ठेका ठेका म्हणजे संबंध ठेक्याच्या बद्दल सांगतो. आता काही ठेके आहेत आम्ही म्हणजे साथ संगत करताना युजली म्हणजे टाळतो. म्हणजे आम्ही तसं वाजवलं तर म्हणजे नुसतं तबलजीकडे बघतील असं ठेके आहेत काही. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. तिलवाड आहे. धा तिट किट धेन तक धेन धा धा तेन तेन ता तिट किट धेन तक धेन धा धा धेन धेन. ह्याच्यात शरदचंद्र आरोकर त्यांनी काही मी त्यांच्याबरोबर एक 2-3 गाणं वाजवायची संधी मिळाली. आणि नंतर शरद साठे यांनी मला काही त्यांच्याबद्दल सांगितलं होतं. त्यांनी म्हणजे दीपचंदीचे विचार घेतले ह्याच्यात. धा तिट किट धेन तक धेन धा धा तेन ता तिट किट धेन तक धेन धा धा धेन धा. आता अजून एक ठेका त्यांनी सांगितलं म्हणजे ते वाजवत बसलं तर म्हणजे लोक विसरतो. धा तिट किट धेन धिना धा तेन ता तिट किट धेन धिना धा धेन धा. तसंच झुमरा आहे. धेन धा तिट किट धेन धेन धा धागे तिट किट तेन ता तिट किट धेन धेन. ह्याच्यात ढक्का एकदम म्हणजे मजबूत पाहिजे. धा धेन तिट किट धा धेन धा तिट किट धेन धेन धाड धागे तिट किट तेन ता तिट किट धेन धेन धाड धागे तिट किट धेन. आता ते आमिर बारा खान मात्र बरोबर पण असा वाजायचा ठेका. आमिर खान साहेबांच्या बरोबर हा धा जो हो. देरी से अगदी आता अगदी है. अगदी. हां दीपचंदी. हो दीपचंदीबद्दल म्हणजे माझं असं विचार दीपचंदीमध्ये 14 मात्रा. पण असं एक योग आलं होतं. बाबू आपले कोसगे राजाभाऊ कोसगे त्यांचे आता मला आजच म्हणजे असं फेसबुक बघत होतं त्यांची शताब्दी चालू आहे आता. जन्मशताब्दी कार्यक्रम वगैरे चालू. फार विद्वान फार अप्रतिम. यशवंत बुवा त्यांना गुरु म्हणायचे. हो हो. तर कार्यक्रम चालू होता तर कोणीतरी त्यांना फरमाईश केली. मला एक ठुमरी मी गा म्हणून. तर म्हणाले आलाप वगैरे केला म्हणाले 12 मात्र की दीपचंदी म्हणाले. नाही मग खरंच मला माहीत नव्हतं. मी त्यांना सांगितलं बुवा मला माहीत नाही. तर त्याने दुसरं हे करून इंटरव्हल झालं. नंतर इंटरव्हलमध्ये चहा प्यायला तर मला ऐकायचं आहे. तर त्याने ऐकलं तर म्हणाला तुम्ही मुद्दाम तुम्ही गायचे. पण फार सुंदर ठेक आहे. पण ॲक्च्युली तसं बघायला गेलं दादराच आहे. दादरा हे आहे. धा धेन ना धा तेन ता ते धा धा धेन धा धेन ना धा तेन ता ते धा
धा धेन. इथे वजनेचा एक अजून एक आठवणाला सांगतो तुम्हाला. केरवा आणि धुमाळी म्हणजे गायक काय करतात, त्यांना कसं गॅप किती मात्रेचं त्यांना अंतर पाहिजे. आता विलंबितमध्ये केरवा कसं आहे, धा घे ना ते ना क धेन ना धा घे ना ते ना क धेन ना धा घे ना ते ना के धेन म्हणजे 7 मात्रेवर. हो सातव्या. आता धुमाळी बघा, धेन धेन धा ते त्रक धन धा घे त्रक धेन. म्हणजे गायकाला 2 मात्रा पाहिजे असलं तर ते धुमाळी घेणार, 1 मात्रा असलं तर केरवा घेणार. म्हणजे आलोलकर बुवा हे ठुमरी गायचे ह्याच्यात. अरे क्या बात. आणि दुसरं एक आठवण सांगतो तुम्हाला. आता पंजाबी वाजवत होता, पंजाबी ऑफकोर्स. म्हणजे आता पंजाबी ते फार घाडलईमध्ये गायचं. हो हो. धा कडं धे कडं धेन धा ते कडं तेन ता कडं ते कडं धेन धा ते धा धे कडं धेन. आता मला असंच विचार आला, म्हणजे मी असंच विचार करतो ऑफकोर्स त्याच्यात हे असलं. आम्ही म्हणजे आता सर्वांना माहिती आहे, म्हणजे तबला आहे म्हणजे गाण्यावरून त्याचे खूप इन्फ्लुएन्स आहे ह्याच्यात. आता गाण्यात मूर्छना म्हणून आहे, मूर्छना म्हणजे सेम राग असतो. आता षडजावरून असं षडजावरून षडजापासून ऋषभवरून असं तर वेगळा राग होतो. गायकांना सर्व माहीत आहे. तसं 3 ताल आहे ना, हे 5व्या महत्त्वापर्यंत सुरू झालं आहे म्हणजे पंजाबी. म्हणजे बेसिक विचार सांगितलं. धा देन देन धा धा तेन तेन ता ता धेन धेन दा दा धेन धेन दा धा धेन धेन दा धा तेन तेन ता ता तेन तेन ता ता धेन धेन धा धा धेन धेन धा धा. म्हणजे 2 काल. म्हणजे विचार त्यांनी असा घेतला असेल. क्या बात आहे. बहुत अच्छे. नाही विचार असेल त्या काळी. आणि पंजाबी ठेके भरपूर आहेत. क्या बात. पुष्कळ आहेत. आता ते वाजवलं ना, ना धेन करधेन ना धेन करधेन ना तेन करधेन ना धेन करधेन ना धेन. ॲक्च्युली तिथे ॲक्च्युली ना आहे समेचा. ना धेन करधेन ना धेन करधेन धा तेन करधेन ना धेन करधेन ना. पण हो एकवाई पण म्हणतात. पण त्याच्यात म्हणजे असं एक पण विचार मी ऐकलं होता, म्हणजे सम भुरके में, म्हणजे त्यांनी म्हणजे मुसलमान लोक सांगतात म्हणजे समेला त्यांनी गवस घालून ठेवला आहे. ता धेन करधेन ना धेन त्रकधेन धा तेन त्रकधेन असं पण एक ठेका आहे. भरपूर ठेके आहेत म्हणजे पंजाबीमध्ये. आणखी गुरुजींच्या संदर्भातले सांगण्याचं म्हणजे इतक्या जण मोठ्या मोठ्या कलाकारांच्या बरोबर वाजवून वगैरे पण त्यांची शिकण्याची तुलाच सांगतो ये समोर ये. ते नवीन नवीन शिकण्याची वृत्ती जी आहे ती त्यांची तशीच आहे. म्हणजे एकदा कोल्हापुरात घराणं संमेलन होतं आणि त्यावेळी एक गायक होते आणि ग्रीन रूममध्ये थोडं झालं त्यांनी दाखवलं आणि नंतर म्हटले, त्यांना पण खूप आनंद झालेला की पंडितजी आहेत साथीला. मग ते म्हटले की पंडितजी तुम्ही आहे म्हणून एक जरा मला वेगळं काहीतरी गायचं आहे, गाऊ का? तर गुरुजी म्हटले हो जरूर गा. जरा ताल वेगळी विचार आहे माझा आणि मी गाऊ का? हो म्हटले जरूर गावा. तर तो होता 5.5 मात्रेचा ताल होता. म्हटले गाऊ का? तुम्ही असल्यावर तुमच्यासारखं कोणतरी असेल तर आम्हाला जरा अशा गोष्टी गायला मिळतात. आणि घराणा संमेलन आहे, अभ्यासाचा विषय हा, केवळ एक नेहमीच असतात तसे कार्यक्रम नाही आहेत. तर म्हणे जरूर गा. तर त्यांनी ते ठेका तिथं सांगितल्यावर त्यांनी हे केलं, म्हणजे असं नाही केलं की आत्ता जरा मला नवीन आहे वगैरे. आणि नंतर मग ते 2 मिनटं गेल्यावर ते असं वाटत होतं की गुरुजी आधीपासून ह्या तालाशी विचारच करत होते की काय. अजून एक म्हणजे आठवण ते 5 मात्रेचा तो विचार केला. म्हणजे दिनकर मामानी म्हणजे काय की नाही रिहर्सलमध्ये त्यांना कोणीतरी असं म्हणजे गाण्याच्या आधी म्हणजे गाणं सुरू व्हायच्या आधी ते म्हणजे बयाती, ते बयाती राग आहे त्याच्यात त्यांनी 5 मात्रेचं पंचरूपक आहे.
पंचरूपक म्हणजे ॲक्च्युअली तसं पस्तू आहे ना, पस्तूमध्ये तिथे गॅप काढला तरी पंच तेन ते किट्ट धेन ना ना तेन ते किट्ट धेन ना ना ते किट्ट धेन ना ना. आणि पस्तू आहे ना ॲक्च्युली ऑफकोर्स मी तिलवाडा सांगितलं होतं ना, तसंच एक हा ठेक आहे. पण तो वाजवायला पण म्हणजे अंडरस्टँड पाहिजे. गाणारा म्हणजे आम्हाला त्यांनी साथ दिले पाहिजे, कळलं ना, तर त्यावेळी वाजवू शकतो. आता ते तिरकीट आहे ना, ते मुरडून वाजवायचं असतं. ते तिरकीट धेन ना ना तेन तिरकीट धेन ना ना ते. आणि हेच गुरुजींचं होतं की जसं आमची आधी पण चर्चा झालेली की कोणीही गायक असेल, तो वयानं किंवा अनुभवानं श्रेष्ठ कनिष्ठ कसाही असेल, तरी पण गुरुजी आहेत म्हटल्यावर ते सगळे रिलॅक्स असायचे. नाही नाही, ओंकारची आहे, कोई बात नाही. तर त्यासाठी तर ज्यावेळी आमचे असे प्रश्न बालिशपणाचे असायचे, अर्थात अजून त्याच्यात काही बदल झालेला नाही आहे, तेच आहे. पण ते उत्साहाने सांगायचे मला सगळ्या गोष्टी की कलाकार हे ठीक आहे, पण पहिल्यांदा तो माणूसच आहे ना. तर तुमच्यात जर चांगला माणूस असेल तर, आणि ही गोष्ट विशेषतः तबलावादक हार्मोनियम वादक जे उजव्या आणि डाव्या बाजूचे असतात, ती उजव्या आणि डावी बाजू काय त्याचा बॅलन्स राहिला आहे. तुम्हीच जर तो बिघडवायला लागलात तर तो काय करणार आहे असं. तर असं हा विचार होता. तर ते म्हटले की पहिल्यांदा म्हणजे गुरुजीने हे संस्कार आधीपासून केले. 2 गोष्टी तुला वाजवायला चांगल्या येत नाहीत ना, हरकत नाही, पण माणसाने तू खूप विद्वान आहेस आणि केवळ तुझा स्वभाव अमुक तमुक आहे म्हणून तुला बोलवत नाहीत, यापेक्षा तुला 2 गोष्टी चांगल्या वाजवायला येत नाहीत पण तू खूप चांगला माणूस आहेस म्हणून तुला बोलवलेलं हे जास्त महत्त्वाचं आहे. अर्थात चांगलं वाजवता येणं हे तर महत्त्वाचं आहेच, प्रश्नच नाही. पण म्हणजे मला गुरुजींच्याबद्दल आवर्जून सांगावं असं वाटतं. ते मी त्यांच्याकडे शिकत होतो. माझा थोरला भाऊ होता, तो त्यांचा भक्त होता. तर मी मुंबईत आलो होतो, त्यांच्याकडे शिकत होतो. तर मी पण अंधेरीलाच राहायचो, ते पण गुरुजी पण अंधेरीलाच असायचं. तरी पण सांगायचं मी तुला शिकवतोच, पण तू मुळगावकर साहेबांच्याकडे जा. आणि मन एवढं मोठं की मला स्वतः घेऊन गेले ते. मी शिकवतोच म्हणे, पण तू त्यांच्याकडे पण शिक. आणि मी त्यावेळी म्हणजे बँकेत होतो आणि ऑफिसर असल्यामुळे मला वेळ कमी मिळत होता. आणि 30 वर्ष ना. आणि ह्याची ताण म्हणजे मी बघितलं, ती ताण आहे ना, ती भागत नाही त्याची. हो बघ म्हटलं आता माझा इथे म्हणजे माझा हे नाही म्हणजे गुरुजींकडे मी नाही गुरुजी खरं तर म्हणजे, आणि हे एवढं की बेसमधनं जाता जाता पण काही गोष्टी शिकवायची तुम्हाला. कारण ते मला वाटतं त्यावेळी आपण गुरुजी अंधेरीलाच होतात त्या का ब्रांचमध्ये. हो हो हो, येऊन तर बस मग थोडा या बाजू. तर आता साथीचा आता आपण विषय काढलेलाच होतात. तर ते असं सांगायचे की त्याला काय पाहिजे हे त्याच्या बॉडी लँग्वेजवरून आपण ओळखायचं. कधी कधी बऱ्याच वेळा ग्रीन रूममध्ये तो वेळ नसतो आपल्याला, किंवा काही गोष्टी शब्दात व्यक्त पण होत नाहीत. तर कुठंतरी तो निर्धास्त झाला पाहिजे, असं तुमचं सांगीतिक वर्तन असावं. तर ते आपण आता थोडंसं बघूया. नाही हे आमचं स्थान इथे आहे, साथीदाराचं स्थान. मी सांगतो त्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला. नाही मी तुम्हाला सांगतो साथीदाराचं इथे स्थान काय माहीत आहे का. शेवटी गाताना आम्ही बघत असतो आणि साथीदाराचं मेन लक्षण काय माहीत आहे का, थोडं सायकोलॉजी पण अंडरस्टँड केलं पाहिजे, सर्वात मोठा. आता म्हणजे सगळ्या विचारच वाजवत असतो, पण ते आपण फक्त केवळ वेळाभावी या गोष्टींना हे करू शकत नाही आहे. पण आपण विस्तृत याविषयी एक मोठं वर्कशॉप नक्की घेऊ. हो. मोहन आहे ते, मोहनचं सहकार्य मला आवश्यक आहे या बाबतीत. आणि आपण नक्की एक छान वर्कशॉप आपण एकदम ऑर्गनाईज अगदी नक्की करणार आहोत. अगदी ऑर्गनाईज करूया. म्हणजे मेन आता आय कॉन्टॅक्ट असल्यामुळे काय होतं, त्यांच्या मनात काय कळतंय किंवा म्हणजे बॉडी लँग्वेज आहे ना. म्हणजे आता मी काय वाजायला सुरू केलं म्हणजे त्यांना पाहिजे का नको असं दिसतंय. आणि युजली काय असतं माहिती आहे का, आम्ही नेहमी वाजवणारे कलाकार असतात, पण ज्यावेळी ते इथे बसतात ना त्यावेळी मूड थोडा सांगू शकत नाही. आता सर्वांना माहीत आहे, म्हणजे इथे बसल्यानंतर काय समोर काय म्हणजे जवळचे लोक पण असतात, थोडा विरोधी लोक पण असतात. त्यामुळे बसल्यानंतर मनस्थिती काय होईल सांगू शकत. ते परफॉर्मन्सवर परिणाम होते ते बघून.
पण तुम्हाला खूप धन्यवाद. आम्हाला वेळ अतिशय कमी पडलेला आहे पण ओके. आणि काय की आणि वरती तुम्ही तो सुंदर दांडिया चालू आहे ऐकलंय. आणि त्याचा मला खूप आता तुम्हाला आवाज- सर्वांना धन्यवाद.